नमस्कार, राम राम मंडळी. मी तुमची महाराष्ट्राची लाडकी लेक रमशा फारुकी. मला सगळ्यांना खूप खूप थँक्यू बोलायचं आहे, कारण तुमच्यामुळे, तुमच्या प्रेम आणि सपोर्टमुळे आज मला इतकं मोठं पद मिळालंय. सगळे मला गावाची लाडकी लेक म्हणून ओळखतात. तर खरंच खूप खूप थँक्यू. तुम्ही खूप सपोर्ट केलं, खूप काही शिकवलं, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. रमशा, तू विनर झालेस या शोची. तर या शो मध्ये जेवढे टास्क खेळालेस तेवढे कधी म्हणजे विचार केला होतास का की मला असे टास्क खेळायला मिळतील किंवा या टाईप मधला गेम माझ्या पदरी पडेल जाते? मी कधीच विचार नाही केला होता ऑनेस्टली. मला एक होतं की मला एक रियालिटी शो आयुष्यात करायचं आणि जिंकायचं हे माझ्या बकेट लिस्ट मध्ये होतं. पण या शोला मी जेव्हा जात होते मला वाटलं नव्हतं की इतके टास्क असणार, इतके वेगवेगळे इंटरेस्टिंग टास्क असणार. मला वाटत होतं की आम्ही काय नॉर्मल टास्क करू, भाकरी बनवायचं, ठेचा बनवायचं. पण इतके वेगवेगळे युनिक टास्क करायला भेटले हे कधी विचार नव्हतं केलं. पण खूप चांगलं एक्सपिरियन्स आलं, खूप काही शिकायला मिळालं. या शोची विचारणा जेव्हा तुला झाली की या शो मध्ये तुला यायचं वगैरे, तुझी पहिली एक्सप्रेशन म्हणजे काय होते आणि घरच्यांचे काय रिएक्शन? पहिले तर ऑनेस्टली थोडंसं नर्वसनेस झालं होतं, कारण काही क्लिअर नव्हतं की काय होणार आहे शोमध्ये नक्की. गावाबद्दल खूप काही शिकायला मिळेल हे तर माहीत होतं, पण काय असेल नक्की काही माहीत नव्हतं. एक्साइटमेंट तर होती, पण नर्वसनेस जास्त होती. आणि घरच्यांचं पण असं होतं की काय आहे, तू काय करणार आहे गावात जाऊन, तू कशी राहणार आहे, कसं राहणार तू, कारण इथे तर तुला कम्फर्ट लाईफ जगायची हे खूप सोय आहे, मग ते फोन पण नसणार. तर खूप नर्वस होते मी सांगणार शो मध्ये जायच्या अगोदर. सगळ्यात जास्त एन्जॉय केलेला टास्क कुठला होता तुझा? अच्छा, सगळ्यात जास्त एन्जॉय केलेलं टास्क. मी सगळे टास्क खूप एन्जॉय केले, पण एक टास्क होतं जिथे आम्हाला खूप मोठं सौभाग्य मिळालं, की ज्या आजींनी कधीच मुंबई नाही बघितली आहे, त्यांना आम्हाला फुल मुंबई फिरवता आलं. तर ते मी खूप एन्जॉय केलं, कारण त्यांचं जे हसरा चेहरा होता, त्यांची जी खुशी होती, ती कोणाला तरी मला इतकी पॉवर दिली झी मराठीनी, की मी एका माणसाची लाईफ पूर्ण चेंज करू शकते. तिला मी एक असं एक्सपिरियन्स देऊ शकते, जे ती कधीच नाही विसरणार. तर मुंबई दर्शनवाली जी मोहीम होती ती मी कधीच नाही विसरणार. ट्रॉफी आणि बक्षीस तर तुझ्या हातात आलेलं आहे. अजून येतानाच काय घेऊन अजून येताना मी आठवणी घेऊन आले, खूप जास्त आठवणी. शिक्षण घेऊन आले, खूप गावाने जे शिकवलंय, गावचं प्रेम, गावचं शिक्षण, गावची आठवणी, हे सगळं मी सोबत आणले, जे आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. अगेन तो परत प्रश्न आहे की 20 लाखाची बक्षीसची अमाऊंट तू काय करणार आहे? तुझे प्लॅनिंग आहेत का? 20 लाखाची मला इतक्या लोकांनी विचारलंय की आता मी खरंच वही पेन काढून प्लॅनिंग करणार आहे की खरंच काय करायचंय. पण ऑब्व्हियसली हे जे काही रक्कम मला मिळाली आहे, गावामुळे मिळाली आहे, गावकऱ्यांमुळे मिळाली आहे. तर मी त्यांना मदत करायचा प्रयत्न करेल. मी जाणून घ्यायचा प्रयत्न करेल की त्यांना खरंच कुठल्या गोष्टीची गरज आहे. आणि मला आतापर्यंत वाटते की शिक्षणासाठी मी थोडंसं डोनेट करावी यामधली रक्कम. तर ते मी फॉर शुअर करणार. जे काही करणार गावासाठी करणार, गावाची संस्कृतीला पुढे आणण्यासाठी करणार. रियालिटी शो मध्ये नाटकासारखंच आहे, म्हणजे वन टेकच असतं, त्याच्यात रिटेक असतं. हो. सो जर तुला जर ऑफर झाली मूवी किंवा सिरियल, तर तू इंटरेस्टेड असशील का की करायला किंवा काम करायला? ऑब्व्हियसली ऍक्च्युली जाऊबाई गावात मध्ये मला नाही माहित वाटत की जास्त लोकांना कळालंय, पण मी ऍक्टर आहे आणि मी खूप वेळपासून ॲज ऍक्टर काम करत आहे या इंडस्ट्रीमध्ये. तर ऑब्व्हियसली रियालिटी शो तर मला करायचंच होतं, पण मी पहिल्यापासून पण ऍक्टिंग करत आहे आणि पुढे पण मला करायचीच आहे. ती मालिका असू दे की चित्रपट असू दे, ते मी ऑडिशन्स देत राहणार आहे आणि लवकरच तुमच्या भेटीला येईल, आय होप. प्रेक्षकांनी तुला भरभरून सपोर्ट केला, प्रतिसाद दिला होता, त्याबद्दल तू काय सांगशील आणि तुझं फ्युचर प्लॅनिंग काय आहे त्याबद्दल? प्रेक्षकांना मी थँक्यू सोडून काय बोलू शकते मला नाही माहित, कारण जे काही त्यांनी दिलंय प्रेम. थँक्यू खूप छोटा शब्द आहे, पण हेच एक शब्द आहे जे मी सांगू शकते की खरंच खूप खूप थँक्यू. तुम्ही मला जितकं प्रेम दिलंय आणि मला वाटतं की त्या प्रेमामुळेच ही ट्रॉफी माझ्या हातात आहे आणि ही ट्रॉफी तुमच्यासाठीच आहे. तर खरंच खूप 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 थँक्यू बोलायचं आहे. आणि आपण पुढे तर मी असंच तुमचं मनोरंजन करत राहणार आहे, हे मी तुम्हाला गॅरंटी देते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.